वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युला मधील प्रॅक्टिस सेट नंबर 5.1 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन एक्सपांड. गिव्हन जे ब्रॅकेट आहेत यांच्यामध्ये सिम्पली आपण मल्टिप्लिकेशन करून सुद्धा हे आन्सर फाइंड आउट करू शकतो किंवा बाय यूजिंग फॉर्म्युला. सी दी फॉर्म्युला in first bracket x plus a and in second bracket x plus b is equal to x square plus in bracket a plus b bracket complete x plus ab. हा फॉर्म्युला यूज करून पण आपण हे एक्सपान्शन करू शकतो. सो लेट स्टार्ट. सी दी फर्स्ट एक्झाम्पल. इन फर्स्ट ब्रॅकेट a plus 2 and in second bracket a minus 1. Is it clear? So by using formula, आत्ताच आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. इन फर्स्ट ब्रॅकेट x प्लस a and in second bracket x plus b is equal to x square plus in bracket a plus b bracket complete x plus ab. Is it clear? So here x is equal to a घ्यावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट हियर x इज इक्वल टू a. त्यानंतर a इज इक्वल टू 2 घ्यावं लागणार आहे. a इज इक्वल टू 2 अँड b इज इक्वल टू -1. इज इट क्लिअर? सो या व्हॅल्यूज पुट करून आपण एक्सपान्शन करणार आहोत. सो गिव्हन ब्रॅकेट्स आर a plus 2 in first bracket and in second bracket a minus 1 is equal to x square, that means a square. Is it clear? Plus a plus b, that means 2 plus minus 1. 2 plus minus 1. Is it clear? Again x, that means a, plus ab, that means 2 into -1. Is it clear? So a square as it is. हे कॅल्क्युलेशन आपण करूया. 2 प्लस -1 म्हणजेच काय येणार आहे? प्लस 2 minus 1. इज इट क्लिअर? a as it is प्लस हे मल्टिप्लिकेशन 2 into -1 दॅट मीन्स -2. इज इट क्लिअर? सो हेच आपण कसं लिहू शकतो? a स्क्वेअर 2 minus 1 that means 1. म्हणजेच काय? 1a. जो 1 लिहिला नाही तरी चालेल. सो वी कॅन राईट सिम्पली a अँड प्लस इंटू मायनस होणार आहे. सो ॲन्सर काय आलेला आहे? a स्क्वेअर प्लस a -2. इट इज अवर फायनल ॲन्सर. सो हेच आपण ऑर मेथडनी पण करू शकतो. सिम्पली मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे 2 ब्रॅकेटमध्ये. सो ती मेथड पण आपण यूज करूया. इन फर्स्ट ब्रॅकेट a plus 2 and in second bracket a minus 1. सो इथं आपल्याला काय करायचं आहे? सिम्पली फर्स्ट टर्मनी पहिल्या ब्रॅकेटमधील पहिल्या टर्मनी दुसऱ्या ब्रॅकेटला सॉल्व करायचं आहे आणि त्यानंतर पहिल्या ब्रॅकेटमधील दुसऱ्या टर्मनी दुसऱ्या ब्रॅकेटला सॉल्व करायचं आहे. इज इट क्लिअर? हा इझी वे आहे. पण ह्या एनी पहिल्यांदा ह्या एला मल्टिप्लाय करणार आहोत आणि त्यानंतर इथं मल्टिप्लाय करणार आहोत. इज इट क्लिअर? त्यानंतर या सेकंड टर्मनी इथं मल्टिप्लाय करणार आहोत आणि त्यानंतर इथं. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट a इंटू a दॅट मीन्स a स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर a इंटू -1 म्हणजेच काय येणार आहे? -a. त्यानंतर 2 इंटू a that means 2a and 2 into -1 that means -2. Is it clear? So a square plus 2a minus a that means काय येणार आहे? प्लस a. Is it clear? -2. दोन्ही मेथडनी केलं तरी आन्सर हे सेम येत आहे. सो तुम्हाला जी कन्व्हिनियंट वाटेल ती मेथड तुम्ही यूज करू शकता. So next example, second example is in first bracket m minus 4 and त्यानंतर in second bracket
m प्लस 6. सो आपण मल्टिप्लिकेशन मेथड इथे यूज करणार आहोत. पहिल्या ब्रॅकेटमध्ये m मायनस 4 अँड इन सेकंड ब्रॅकेट m प्लस 6. सो आपण मल्टिप्लिकेशननी इझिली फाइंड आउट करू शकतो. इथं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि त्यानंतर या टर्मला, त्यानंतर या सेकंड टर्मनी या सेकंड ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो वी कॅन राईट m इंटू m दॅट इज m स्क्वेअर, त्यानंतर m इंटू 6 दॅट मीन्स प्लस 6m. इज इट क्लिअर? त्यानंतर -4ने आता मल्टिप्लाय करायचं आहे. -4 इंटू m दॅट मीन्स -4m. त्यानंतर मायनस इंटू मायनस, हे मायनस इंटू प्लस, हे मायनस होणार आहे आणि 4 इंटू 6 दॅट मीन्स 6 4चा 24. इज इट क्लिअर? सो हे सबस्ट्रॅक्शन आता घेऊया आपण. m स्क्वेअर ॲज इट इज 6m मायनस 4m म्हणजेच काय होणार आहे प्लस 2m मायनस 24. इज इट क्लिअर? इट इज आवर फायनल आन्सर. Then third example is third brackets. In first bracket p plus 8 and in second bracket p minus 3. So first bracket p plus 8 and second bracket p minus 3. So simply आपण पहिल्या टर्मनी या पहिल्या टर्मला, त्यानंतर पहिल्या टर्मनी या दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करणार आहोत. त्यानंतर या दुसऱ्या टर्मनी पहिल्या टर्मला आणि या दुसऱ्या टर्मनी अगेन दुसऱ्या टर्मला. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट p इंटू p दॅट मीन्स p स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर p इंटू -3 दॅट मीन्स -3p. त्यानंतर आता 8नी मल्टिप्लाय करणार आहोत. 8 इंटू p दॅट मीन्स 8p आणि 8 इंटू 3 दॅट मीन्स 24. बट इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. सो आपला आन्सर मायनसमध्ये येणार आहे. 8 3चा 24. इज इट क्लिअर? त्यानंतर p स्क्वेअर तर -3 प्लस 8p -3p प्लस 8p म्हणजेच काय होणार आहे प्लस 5p. इज इट क्लिअर? -24. इट इज आवर फायनल आन्सर. या मेथडनी जाणं खूपच इझी आहे. सो आपण ही मेथड फॉलो करतो आहोत. Then next example, fourth example in first bracket 13 plus x and in second bracket 13 minus x. सो इथं 13ला जर आपण a कन्सिडर केलं तर दोन्ही ब्रॅकेटमध्ये a च्या व्हॅल्यू सेम आहेत आणि दोन्ही ब्रॅकेटमध्ये b ची व्हॅल्यू x आणि इथं x दॅट मीन्स फक्त साइन चेंज केलेला आहे. सो वी कॅन यूज दी फॉर्म्युला a प्लस b अँड इन सेकंड ब्रॅकेट a मायनस b. इज इट क्लिअर? हा फॉर्म्युला यूज करून पण आपण हे आन्सर फाइंड आउट करू शकतो. सो वी कॅन राईट बाय युझिंग फॉर्म्युला. सिम्पली मल्टिप्लाय करून सुद्धा आपण हे फाइंड आउट करू शकतो आणि फॉर्म्युला यूज करून पण फाइंड आउट करू शकतो. पण दोन्ही मेथडनी करूया. बाय युझिंग फॉर्म्युला इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b. हा फॉर्म्युला आपण 7th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी यूज केलेला आहे. इज इट क्लिअर? सो a square minus b square. Here a is equal to 13. Is it clear? a ची व्हॅल्यू 13 घ्यायची आहे आणि b ची व्हॅल्यू x घ्यायची आहे. सो b is equal to x. So given brackets are 13 plus x and 13 minus x. So expansion काय आहे a square minus b square that means 13 square minus b square that means x square. Is it clear? So 13 square we know that 169. Is it clear? Minus x square. It is our final answer. हेच आपण मल्टिप्लिकेशननी सुद्धा फाइंड आउट करू शकतो. आपण तीही मेथड फॉलो करूया. सो हेच एक्झाम्पल आपण मल्टिप्लिकेशननी सॉर्ट आउट करूया. और given brackets are 13 plus x and in second bracket 13 minus x. Is it clear? So we can write 13 plus x and 13 minus x.
यामध्ये आपल्याला पहिल्या ब्रॅकेटनी दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो पहिल्या टर्मनी इथं मल्टिप्लाय होईल, त्यानंतर दुसऱ्या टर्मला जितक्या, त्यानंतर पहिल्या ब्रॅकेटमधील दुसऱ्या टर्मनी इथं मल्टिप्लाय होईल आणि त्यानंतर इथं मल्टिप्लाय होईल जितक्या. सो वी कॅन राईट 13 into 13, that means 13 square 169. Is it clear? त्यानंतर 13 into minus x, that means minus 13x. Is it clear? त्यानंतर x into 13, that means plus 13x. Is it clear? त्यानंतर plus x into minus x, that means minus x square. Is it clear? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर -13x अँड +13x हे ऑपोजिट नंबर्स झालेले आहेत. सो हे एकमेकांना कट होणार आहेत. सो आपला आन्सर काय राहणार आहे 169 मायनस x स्क्वेअर. इज इट क्लिअर? दोन्ही मेथडने आपण आन्सर फाइंड आउट केलेला आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल 5th one. See the example. Given brackets are in first bracket 3x plus 4y and in second bracket 3x plus 5y. Is it clear? So given bracket as it is आपण लिहून घेऊया 3x plus 4y and in second bracket 3x plus 5y. Is it clear? So आता आपण मल्टिप्लाय करणार आहोत या पहिल्या टर्मनी दुसऱ्या ब्रॅकेटमधील पहिल्या टर्मला, त्यानंतर या पहिल्या टर्मनी दुसऱ्या ब्रॅकेटमधील दुसऱ्या टर्मला, त्यानंतर या दुसऱ्या टर्मनी पहिल्या टर्मला आणि त्यानंतर या दुसऱ्या टर्मनी दुसऱ्या ब्रॅकेटमधील दुसऱ्या टर्मला. इज इट क्लिअर? सो 3x इंटू 3x म्हणजेच काय होणार आहे 3 इंटू 3, दॅट मीन्स 3 स्क्वेअर 9 होईल आणि x इंटू x दॅट मीन्स x स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर 3x इंटू 5y दॅट मीन्स 3 5चा 15 प्लस 15 आणि x इंटू y दॅट मीन्स xy. इज इट क्लिअर? त्यानंतर 4y इंटू 3x प्लस 4 इंटू 3 दॅट मीन्स 4 3चा 12 आणि y इंटू x दॅट मीन्स xy. इज इट क्लिअर? त्यानंतर 4y इंटू 5y मीन्स 4 5चा 20 आणि y इंटू y y स्क्वेअर. सो नेक्स्ट स्टेपला काय येणार आहे या ज्या टर्म्स आहेत त्या लाईक टर्म्स आहेत. सो यांचे आपण ॲडिशन करू शकतो. लाईक टर्म्स म्हणजे व्हॅरिएबल पॉवर साईज सेम असावे लागतात. सो 9x स्क्वेअर ॲज इट इज 15 प्लस 12 15 प्लस 12 27 व्हॅरिएबल ॲज इट इज 27xy प्लस 20y स्क्वेअर. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. Then next example 6th one. See the example. In first bracket 9x minus 5t and in second bracket 9x plus 3t. So as it is bracket आपण लिहून घेऊया 9x minus 5t and in second bracket 9x plus 3t. So आपण मल्टिप्लिकेशन घेणार आहोत या 9xनी या 9xला, त्यानंतर 9xनी या 3tला, त्यानंतर -5tनी 9x, त्यानंतर -5tनी 3tला. इज इट क्लिअर? सो 9x इंटू 9x मीन्स 9 स्क्वेअर 81. इज इट क्लिअर? आणि x इंटू x x स्क्वेअर दॅट मीन्स 81x स्क्वेअर. त्यानंतर 9x इंटू 3t म्हणजेच काय येणार आहे 9 3चा 27 आणि x इंटू t दॅट मीन्स x t. इज इट क्लिअर? त्यानंतर -5t इंटू 9x 9 5चा 45 बट इथं मायनस साईन येणार आहे कारण इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे. सो मायनस प्लस मायनस -45 ही x इंटू t दॅट मीन्स x t. इज इट क्लिअर? त्यानंतर या -5tने आता 3tला मल्टिप्लाय करायचं आहे. मायनस इंटू प्लस मायनस येणार आहे आणि 5 इंटू 3 दॅट मीन्स 5 3चा 15 आणि t इंटू t t स्क्वेअर.
इज इट क्लिअर? त्यानंतर तर हे सबट्रॅक्शन आपल्याला घ्यायचं आहे. सो 81x² ॲज इट इज. तर हे 27 आहे आणि इथं -45 आणि दोघांचे पण व्हॅरिएबल सेम आहेत. सो या लाईक टर्म्स झालेल्या आहेत. सो आपण यांच्यात कॅल्क्युलेशन करू शकतो, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन यांच्यामध्ये करू शकतो. सो हा मोठा नंबर आहे, सो ॲन्सर हे मायनस येईल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 45 मायनस जर 27 आपण केलं तर 18 आणि साईन हे मोठ्या अंकाचं राहणार आहे. इज इट क्लिअर? सो -18xt -15t² ॲज इट इज. इट इज अवर फायनल आन्सर. 7th example is in first bracket m plus 2/3 and in second bracket m minus 7/3. Is it clear? So as it is bracket आपण लिहून घेऊया. in first bracket m plus 2/3 and in second bracket m minus 7/3. so simply आपल्याला m नी ह्या m ला मल्टिप्लाय करायचं आहे, त्यानंतर m नी या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, त्यानंतर सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला आणि त्यानंतर सेकंड टर्मला. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट m इंटू m दॅट मीन्स m स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर m इंटू -7/3 दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येईल, -7m/3. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 2/3 आता mला मल्टिप्लाय करायचं आहे, दॅट मीन्स 2m/3. इज इट क्लिअर? त्यानंतर 2/3 नी -7/3 ला मल्टिप्लाय करायचं आहे, दॅट मीन्स हे प्लस आहे आणि हे मायनस आहे. सो ॲन्सर काय येणार आहे? मायनसमध्ये येणार आहे 2 × 7 दॅट मीन्स 7 2 = 14 अँड 3 3 = 9. इज इट क्लिअर? इथं काय आहे? डिनोमिनेटर सेम आहे, सो तो आपण वन टाइमच लिहिणार आहोत. m² ॲज इट इज -7m + 2m/3. डिनोमिनेटर जर सेम असेल तर आपण तो वन टाइम लिहित असतो. अगेन -14/9 ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो m² ॲज इट इज -7m + 2m म्हणजे ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे, -5m. इज इट क्लिअर? /3 देन -14/9 ॲज इट इज. इज अवर फायनल ॲन्सर. या मेथडनी जाणं खूपच इझी असतं. सो नेक्स्ट एक्झाम्पल 8th one. in first bracket x plus 1/x and in second bracket x minus 1/x. या दोन्ही टर्म दोन्ही ब्रॅकेटमध्ये फक्त साइन चेंज करून आलेले आहेत. सो वी कॅन यूज दी फॉर्म्युला. in first bracket a plus b and in second bracket a minus b is equal to a² minus b². पण दोन्ही मेथडनी सॉल्व करूया बाय यूजिंग फॉर्म्युला. a plus b and in second bracket a minus b is equal to a² minus b². Is it clear? So here a is equal to x and b is equal to 1/x. Is it clear? So simply values put करायचे आहेत. Given brackets are x plus 1/x and in second bracket x minus 1/x. So expansion काय येणार आहे? a² that means x² minus b² that means 1/x brackets square. Is it clear? So x² as it is 1² 1च येणार आहे आणि x² upon x². Is it clear? It is our final answer. Then next example 9th one. In bracket 1/y plus 4 and in second bracket 1/y minus 9. So पहिल्या स्टेपला ॲज इट इज ब्रॅकेट आपण लिहून घेऊया.
1 upon y plus 4 in first bracket and in second bracket 1 upon y minus 9. Is it clear? सो सिम्पली आपल्याला या पहिल्या टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील पहिल्या टर्मला त्यानंतर दुसऱ्या टर्मला इथं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या टर्मला पहिल्या टर्मला आणि दुसऱ्या टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 1 अपॉन वाय इंटू 1 अपॉन वाय दॅट मीन्स 1 इंटू 1 1 स्क्वेअर दॅट मीन्स 1 आणि वाय इंटू वाय दॅट मीन्स वाय स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर 1 अपॉन वायने आता -9ला मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स 1 इंटू -9 दॅट मीन्स -9 अपॉन वाय. इज इट क्लिअर? आता 4नी 1 अपॉन वायला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 इंटू 4 दॅट मीन्स +4 अपॉन वाय. इज इट क्लिअर? त्यानंतर 4 इंटू -9 आन्सर हे मायनसमध्ये येणार आहे कारण +4 आहे आणि -9 आहे. सो प्लस इंटू मायनस मायनस अँड 9 इंटू 4 36. इज इट क्लिअर? सो हे कॅल्क्युलेशन आपण घेऊया. डिनॉमिनेटर सेम आहे सो आपण तो वन टाइमच लिहित असतो. पहिली टर्म ॲज इट इज. सो -9 + 4 अपॉन वाय. इज इट क्लिअर? -36 ॲज इट इज. सो नेक्स्ट स्टेपला काय येणार आहे 1 अपॉन वाय स्क्वेअर ॲज इट इज -9 + 4 म्हणजे -5. इज इट क्लिअर? अपॉन वाय ॲज इट इज -36. इट इज अवर फायनल आन्सर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.